ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। वाशिम जिल्ह्यातल्या बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी संस्थानचे प्रमुख संत रामराव महाराज यांचं काल निधन झालंय। मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात काल रात्री 11:30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। रामराव महाराज यांच्या पार्थिवावर सोमवारी वाशिममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील। बंजारा समाजाचे आध्यात्मिक गुरु रामराव बापू महाराज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलंय। रामराव महाराजांचं सेवा कार्य आणि समृद्ध आध्यात्मिक ज्ञान कायम स्मरणात राहील या शब्दात पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तपस्वी डॉक्टर रामराव महाराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांच्यासारख्या थोर विभूतीच्या निधनानं केवळ बंजारा समाजाचंच नाही तर सर्व समाजाचं मोठं नुकसान झालंय। महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं ठाकरे यांनी म्हटलंय। रामराव महाराजांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। रामराव महाराज यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक असून देशभरातील बंजारा बांधवांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलंय। बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामरावजी महाराज यांच्या निधनाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दुःख व्यक्त केलंय। थोर समाजसुधारक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक हरपल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 145वी जयंती असून देशात हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। त्यानिमित्तानं गुजरातमधल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी सरदार पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। पंतप्रधान मोदी यांनी सरदार सरोवरातील गतिशील डॅमचं काल उद्घाटन केलं। त्यावेळी सरोवर तिरंग्याच्या रोषणाईमध्ये न्हावून गेलं होतं। पंतप्रधान कार्यालयानं त्या रोषणाईची चित्रफित सोशल मीडियावरून शेअर केली आहे। देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांमधून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येतोय। याच दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबर 1984 ला इंदिरा गांधींची त्यांच्या 2 अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती। विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त यादीत शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरांचं नाव आल्याच्या वृत्तानं कट्टर शिवसैनिक नाराज झाल्याचं म्हटलं जात आहे। शिवसेनेत इन्कमिंग झालेल्या लोकांना जास्त न्याय देण्यात येतो, त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांचं काय असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनाही थेट राज्यसभेवर पाठवण्यात आलं। मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतल्या एका बड्या चेहऱ्याला शिवसेनेकडून विधान परिषदेची संधी मिळणार असल्याचं कळतंय। अभिनेते शरद पोंक्षे यांच्या नावाचा प्रस्ताव शिवसेनेच्या कोट्यातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जाणार असल्याचं कळतंय। मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन मुंबई काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे। मुंबई काँग्रेसला मराठी भाषिक अध्यक्ष हवा असेल तर काँग्रेसकडे भाई जगताप आणि मधु चव्हाण हे 2 पर्याय आहेत। तसंच अमराठी भाषिक अध्यक्षांसाठी काँग्रेसकडे सुरेश शेट्टी आणि चरणसिंह सप्रा हे 2 पर्याय आहेत। कोणतीही तक्रार घेऊन थेट राज्यपालांकडे जाणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे या शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र टाकलंय। बिहारमध्ये कोरोनाच्या मोफत लसीचं आश्वासन देणाऱ्या भाजपला निवडणूक आयोगानं क्लीन चिट दिली आहे। त्यावर बोट ठेवून राऊतांनी निवडणूक आयोगाला भाजपची ब्रँच अशी उपमा दिली। सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल परभणीत भर सभेत केलेल्या तक्रारीमुळे महाविकास आघाडीत कुरबूर सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नसल्याचा गंभीर आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे। महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांना दुजोरा दिलाय। काँग्रेस शासित महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळावा म्हणून चर्चेतून तोडगा काढण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। एपीएमसी मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना 1500 मेट्रिक टन पर्यंतचा साठा वाढवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून केली आहे। कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्यामुळे लासलगाव मार्केटमध्ये कांदा लिलावावर व्यापाऱ्यांनी बहिष्कार घातला होता। कांदा आणि बटाट्याचे दर लवकरच स्वस्त होतील अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे। दर नियंत्रणात आणण्यासाठी भूतानमधून 30,000 टन बटाटे मागवण्यात आले। दिवाळीआधी परदेशातून 25,000 टन कांदा येण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। राज्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं। आता रब्बी पिकांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। शेतात पाणी असल्यानं शेतकरी रब्बी हंगामातील गहू किंवा डाळीच्या पेरण्या करू शकले नाहीयेत। रब्बीच्या 5.5% क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत। राज्यात दिवाळीआधी कापूस खरेदी प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली आहे। कापूस खरेदीच्या अनुषंगानं त्यांनी प्रशासनाला तशा सूचना दिल्या असल्याचं राठोड यांनी सांगितलं आहे।
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज काँग्रेसकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलंय। वर्ध्यात सत्याग्रह आंदोलनात काँग्रेसचे राज्यातील बडे नेते सहभागी झाले होते। मोदी सरकारनं 3 कृषी कायदे बनवले आहेत, त्याला काँग्रेससह देशातील काही शेतकरी संघटनांनी विरोध दर्शवलाय। सत्याग्रह आंदोलनाआधी काँग्रेस नेत्यांनी सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीत प्रार्थना केली आहे। महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसचे नेते या प्रार्थनेत सहभागी झाले होते। केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात औरंगाबाद जिल्हा आणि शहर काँग्रेसच्या वतीनं सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा सत्याग्रह करण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा नाशिक काँग्रेसनेही निषेध केलाय। नाशिकच्या काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर पदाधिकारी आंदोलनाला बसले होते। गाव पातळीवर ट्रॅक्टर रॅली काढून केंद्र सरकारच्या कृषी धोरणांचा निषेध करण्यात आला आहे। भाजपला शेतकऱ्यांची ॲलर्जी अशी टीका काँग्रेसचे नेते आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे। सांगली काँग्रेस भवनाबाहेर कृषी कायद्याविरोधात आज सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। आयपीएलच्या रणांगणात आजचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल संघात होईल। मुंबईनं 12 सामन्यात 8 विजयांसह प्लेऑफमधलं स्थान निश्चित केलंय, पण दिल्लीला प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी उर्वरित 2 पैकी किमान एक सामना जिंकणं अनिवार्य आहे। त्यामुळे दिल्लीची फौज आज विजयाच्या निर्धारानं मैदानात उतरेल। आयपीएलच्या रणांगणातला आजचा दुसरा सामना बंगलोर आणि हैदराबाद संघात संध्याकाळी 7:30 वाजता होईल। बंगलोरच्या खात्यात 12 सामन्यांमध्ये 7 विजयांसह 14 गुण आहेत। बंगलोर प्लेऑफच्या तिकिटापासून केवळ 1 विजय दूर आहे। आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांना आपल्या कुटुंबियांनाही सोबत घेऊन जाता येणार आहे। काही सिनियर खेळाडूंच्या विनंतीवरून बीसीसीआयने हे आश्वासन दिलं आहे। आयपीएल दरम्यान बहुतेक खेळाडू आपल्या कुटुंबियांपासून दूर आहेत, त्यामुळे 2 महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळाडूंना त्यांच्या पत्नीसह जाण्याची परवानगी मिळणार आहे। बिहार विधानसभा निवडणुकीत मुझफ्फरपूरमधल्या प्रचारसभेत व्यासपीठ कोसळून झालेल्या अपघातात जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष पप्पू यादव दुखापतग्रस्त झाले आहेत। यादव यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे। ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर शंकरराव गोवारीकर यांचं निधन झालंय। ते 89 वर्षांचे होते। गोवारीकर यांनी पदार्थ विज्ञान आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषयात पदवी आणि आण्विक भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं। त्यांनी पीएचडीही मिळवली होती। स्वदेशी वैज्ञानिक उपकरणं आणि यंत्रणा विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही असा निर्णय अलाहाबाद हायकोर्टाने दिला। एका जोडप्याची याचिका देखील हायकोर्टाने फेटाळून लावली आहे। तसंच यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना संबंधित दंडाधिकाऱ्यांसमोर आपलं म्हणणं मांडण्याची सूट दिली आहे। छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे। उधारीचे पैसे परत मागितल्यानं घरमालकिणीच्या 1.5 वर्षाच्या मुलीच्या शरीरावर 50 जागी पोलिसांनी सिगारेटचे चटके दिले आहेत। अविनाथ रॉय नावाच्या पोलिसांनी या मुलीच्या आईकडून पैसे उधार घेतले होते। हे पैसे परत मागितल्यानं पोलिसांनी कृत्य केलं आहे। देशातील सैनिकी शाळांमध्ये ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 27% जागा आरक्षित असतील अशी घोषणा संरक्षण सचिव अजय कुमार यांनी केली आहे। येत्या शैक्षणिक वर्षापासून या निकषाची अंमलबजावणी होणार आहे। 11वीचे ऑनलाईन वर्ग नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यासंदर्भात विचार सुरू झाला आहे। 11वीच्या प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा विचार शिक्षण विभागाकडून करण्यात येतोय। पण प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्याआधी ऑनलाईन वर्गाचा खटाटोप कशासाठी असा सवाल त्या पार्श्वभूमीवर विचारण्यात येतोय। मुंबईत सर्वसामान्यांसाठी उपनगरीय लोकल सुरू केल्यानंतर होणारी गर्दी नियंत्रित करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल अशी भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली आहे। रेल्वेच्या या पवित्र्यावर राज्य सरकार सहमत नसल्याचं कळतंय। आता या संदर्भात पुढच्या आठवड्यात बैठक आहे। मुंबई महापालिकेने मास्क न लावणाऱ्या 9,000 नागरिकांवर 29 ऑक्टोबर रोजी कारवाई केली आहे। त्या कारवाईत सगळ्यांकडून मिळून तब्बल 18 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे। ठाण्यात अँटीजन चाचणीचं न वापरलेलं किट फोडून फेकलं जात असल्याची एक चित्रफित व्हायरल झाली आहे। त्यात काहीतरी घोटाळा असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला। या संदर्भात ठाणे महापालिका आणि ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। मुंबईसह महाराष्ट्रात यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद झाली आहे। त्याचा परिणाम तापमानावर झालाय। पावसानं मुक्काम वाढवल्यामुळे यावेळेस ऑक्टोबर हिट सुद्धा मुंबईकरांना जाणवली नाही। कोल्हापुरातले साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे। ऊस दराबाबत जोवर निर्णय होत नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरू करू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे।
शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या एका विवाहित महिलेची बीड जिल्ह्यातल्या केजमध्ये दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या महिलेचा मृतदेह शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आपल्या पत्नीवर वाईट नजर ठेवून असलेल्या मित्राचा तिच्या पतीनं दुसऱ्या मित्राच्या मदतीनं दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. वर्ध्याच्या सोनेगाव शिवारात 2 दिवसांपूर्वी अविनाश फुलझेले यांचा मृतदेह सापडला होता. त्या प्रकरणाच्या तपासात ही बाब पुढे आली आहे. मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती मार्गावर अंधेरी पूर्व इथल्या गुंदवली बस स्टॉपजवळ क्रेन कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झाले आहेत. वसईतील गावराईपाडा औद्योगिक वसाहतीत एका कोटिंग करणाऱ्या कंपनीत आज सकाळी 11:30च्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. पुणे सातारा रस्त्यावर एका ट्रकला भीषण आग लागली होती. या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झालाय. ट्रकला आग लागल्याचं कळताच वाहन चालक गाडीतून उतरल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. पिंपरी चिंचवडमध्ये 2 ठिकाणी टोळक्यांनी हैदोस घातला होता. नेहरू नगरमध्ये एका टोळक्यानं वाहनांची तोडफोड केली तर वाकडमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. पाली खोपोली महामार्गाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या रायगड जिल्हा सचिव लताबाई कळंबे या तिरडी उपोषणाला बसल्या आहेत. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातात अनेकांचा जीव गेलाय. त्यामुळे लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी कळंबे यांनी महामार्गाच्या बाजूला बसून उपोषणाला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या सावटातही यंदा बुलढाण्यात भुलाबाई उत्सव साजरा करण्यात आलाय. भुलाबाईचा महिन्याभराचा उत्सव यंदा कोरोनामुळे अवघ्या 5 दिवसांवर आलाय. जळगावातही कोरोनाच्या सावटात भुलाबाई महोत्सव साजरा करण्यात आलाय. मोजक्याच महिला आणि कुमारिकांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला आहे. हैदराबादच्या एका सोने व्यापाऱ्याला गंडा घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पालघर पोलिसांनी विक्रमगडच्या जंगलातून ताब्यात घेतलाय. या गुन्हेगारानं हैदराबादच्या व्यापाऱ्याला 1 किलो बनावट सोनं विकून तब्बल 39 लाखांनी गंडवलं होतं. खानदेशची कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिरात कोरोनामुळे यंदा कोजागिरीचा उत्सव साधेपणानं साजरा करण्यात आलाय. यावेळी देवीला नैवेद्य देखील दाखवण्यात आला आणि मंदिर बंद असल्यामुळे भाविकांना यंदा मात्र देवीचं दर्शन घेता आलं नाहीये. दख्खनचा राजा ज्योतिबा ही स्टार प्रवाहावरील मालिका वादात सापडली आहे. या मालिकेच्या कथानकावर आक्षेप घेऊन ही मालिका त्वरित बंद करण्याची मागणी पुजाऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात 8,241 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच दिवसभरात 6,190 कोरोनाबाधित रुग्णांची आणखी नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यात काल दिवसभरात 156 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 46,375 वर पोहोचलाय. त्यापैकी 41,380 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.